आणि पुन्हा एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातोय। शिवसेनेतल्या नाराज नगरसेविका शीतल म्हात्रे अखेर राजीनामा देण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत। शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून होत असलेली मुस्कटदाबी असह्य झाल्यामुळे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। रक्तदाब वाढल्यामुळे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं। शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी म्हात्रे यांना आज सकाळी दमदाटी केली होती। सध्या शिवसेनेमध्ये काही नगरसेविकांच्या बदनामीचे प्रकार सुरू आहेत। त्या विरोधात शीतल म्हात्रे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट मागतायत, पण बरेच दिवस उद्धव ठाकरेंकडून भेटीची वेळ मिळत नाहीये। या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यातनंच अस्वस्थ होऊन आता त्या राजीनामा देणार आहेत। नगरसेविका शीतल म्हात्रे सध्या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची बातमी झी24 तासपर्यंत पोहोचते आहे। आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी या निर्णयाप्रत पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्यातूनच त्यांची प्रकृती सुद्धा बिघडल्याची माहिती कळते आहे। या सगळ्याची तक्रार करण्यासाठी त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट गेल्या आठवड्याभरापासून मागतायत, मात्र त्यांना ही भेट देखील मिळत नाहीये अशीही त्यांची तक्रार आहे आणि त्यामुळे आता त्या कुठल्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात। शीतल म्हात्रे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। उद्धव ठाकरेंकडे त्यांनी याविषयी दाद मागितलेली होती। आपल्याबरोबर स्वतः शीतल म्हात्रे सध्या फोन लाईनवरून आहेत। शीतलजी, तुम्ही राजीनामा देण्याच्या तयारीत आहात, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? कशा प्रकारे शिवसेनेमध्ये तिथल्या स्थानिक आमदारांकडून तुम्हाला त्रास होतोय? कशा प्रकारे नेमकी तुमची मुस्कटदाबी होती असं तुमचं म्हणणं आहे? मी गेले अनेक दिवस सर्व पेपरमध्ये आणि सर्व न्यूजमध्ये आपण बघतात आहात की आम्ही कशा पद्धतीने लढा देतो, परंतु हा लढा देत असताना अतिशय गलिच्छ लेवलला उतरून जेव्हा आमचे स्थानिक आमदार घोसाळकर यांनी जेव्हा गोष्टी केल्या की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून आमच्या विरोधात भडकून की ही बाई पैसे घेते आहे, हिच्या विरोधात तुम्ही तिच्याबद्दल जाऊन वरच्या वरिष्ठांना, देसाई, कीर्तिकर यांना जाऊन सांगा, अशा पद्धतीने जेव्हा त्यांना भडकवण्यात आलं, त्यानंतर मला कुठेतरी दुःख झालं की कुठेतरी शिवसेनेमध्ये ती दुफळी माजायला नको। हे जे प्रकार आहे हा कुठेतरी मला असं वाटायला लागलं की माझ्यासाठी या शिवसैनिकांना, भोळ्या बाबड्या शिवसैनिकांना भडकवून जर तुम्ही माझ्या विरोधात उभं करत असाल तर मला असं वाटतं की एक स्वप्न घेऊन आलो होतो की काहीतरी मुंबईसाठी शिवसेनेच्या माध्यमातून काहीतरी चांगलं करून घडवून दाखवू, तसं मला काही करता येत नाहीये किंवा या आमदारांच्या आमदार जे ज्या पद्धतीने प्रेशर करतायत त्या पद्धतीने मला करता येणार नाही असं मला वाटायला लागलं। माझी मानसिक स्थिती तर बिघडलीच होती, परंतु आता मात्र माझी शारीरिक स्थिती सुद्धा प्रचंड प्रमाणात बिघडत चाललेली आहे। मला जवळजवळ माझं ब्लड प्रेशर हे 200-140 झालं, जवळजवळ हार्ट अटॅक येत असताना वाचलेली आहे आज याच्यातून। मला असं वाटतं कुठेतरी सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिलांनी राजकारणात येताना विचार करावा, कुठेतरी 2 वेळा विचार करून मगच त्यांनी पाऊल टाकावं असं मला वाटतंय। परंतु मी शिवसेना मात्र सोडणार नाही, मी शेवटपर्यंत शिवसैनिकच राहील। माझी उद्धवजींवर, रश्मी वहिनींवर अजूनही श्रद्धा आहे। बिलकुल, या सगळ्या समस्या तुम्ही सध्या मांडलेल्या आहेत, झी मीडिया समोर मांडलेल्या आहेत आणि आपण बघूया की याची पक्षप्रमुख दखल घेतात का, काय नेमकी शीतल म्हात्रेंना यापुढे भूमिका घ्यावी लागते हे काही काळामध्ये स्पष्ट होईल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।